B.Ed ॲडमिशन 2026-27 फॉर्म भरण्याची डेट ही 22 तारीख झालेली आहे आणि यामध्ये भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांचा फॉर्म व्हेरीफाईड, नॉट व्हेरीफाईड आणि पार्शियली व्हेरीफाईड अशा प्रकारे जे 3 ऑप्शन आहे यामधून तुमचा फॉर्म व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे. क्लिअर? कारण तुमचा फॉर्म जर पार्शियली व्हेरीफाईड असेल म्हणजे तात्पुरताच व्हेरीफाय झालेला आहे अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. आणि जर तुमचा फॉर्म नॉट व्हेरीफाईड असेल याचा अर्थ की तुमचा फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे, म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे हे चेकिंग झालेले नाही आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी लॉग इन करून आपल्या फॉर्ममध्ये आपल्या डॉक्युमेंटचे स्टेटस एकदा चेक करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला तुमचा फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड असेल तर त्यामध्ये तुम्हाला कोणता एरर आलेला आहे हा चेक करणं गरजेचं आहे आणि ती त्रुटी तुम्हाला पूर्ण करणे हे सुद्धा गरजेचं आहे. कारण 22 तारखेच्या आत तुम्हाला हे काम करावं लागेल. सर्वात प्रथम साईडवर या. साईडवर आल्यानंतर बघू शकता तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे. इथे तुम्हाला क्लिक करून सर्वात प्रथम लॉग इन करायचं आहे. यामध्ये तुमचा ईमेल आय डी टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा. सर्वात प्रथम आपण बघणार आहे की ज्यांचे फॉर्म व्हेरीफाय झालेले आहे म्हणजे संपूर्ण त्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहे आणि त्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे. बघा अशा प्रकारे तुमची पर्सनल माहिती तुम्हाला दिसून पडेल. बघा आता या विद्यार्थ्याचा जो फॉर्म आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे त्यामुळे इथे कन्फर्म आलेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा स्टेटस तुम्हाला इथे दिसेल. इथे तुम्हाला व्हेरीफाईड आहे का हे तुम्ही सुद्धा चेक करा आणि ज्यांचा फॉर्म नॉट व्हेरीफाईड असेल त्यांनी वेट करा, तुमचा फॉर्मसुद्धा व्हेरीफाय होऊन जाणार. तो फॉर्म तुमचा प्रोसेसमध्ये आणि ज्यांचा फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड असेल त्यांचा फॉर्म चेकिंग तर झालेला आहे परंतु त्यामध्ये अडचण आलेली आहे, त्रुटी आलेली आहे. त्रुटी आली असेल तर तुम्हाला त्रुटी इथेच दिसून पडणार आहे की त्यामध्ये काय डिस्क्रिपन्सी आलेली आहे आणि तो जो अडचण तुमच्या फॉर्ममध्ये आलेली आहे ती तुम्हाला दुरुस्ती करणे हे गरजेचं आहे. मी अगोदरही सांगतोय आणि नंतरसुद्धा तुम्हाला तेच सांगेल की हे गरजेचं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही जर डॉक्युमेंट स्टेटसला क्लिक केलं तर बघा यांच्याकडून जेवढे यांनी 9 डॉक्युमेंटची लिस्ट आहे बघा व्हेरीफाईड. अशा प्रकारे तुमचेसुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड असले पाहिजे म्हणजे या फॉर्ममध्ये कोणतीही अडचण नाही आहे. या विद्यार्थ्याला कोणत्याही स्टेजमध्ये अडचण येणार नाही आहे. मेरिट लिस्ट म्हणा, फायनल मेरिट लिस्ट म्हणा, कॅप राऊंडमध्ये म्हणा कोणतीही अडचण येणार नाही. या विद्यार्थ्याचा फॉर्म पूर्णपणे व्हेरीफाय झालेला आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांचा फॉर्म अशा प्रकारेच व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याचा फॉर्म जर अशा प्रकारे पार्शियली व्हेरीफाईड असेल म्हणजे या विद्यार्थ्याच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहे. इथे डिस्क्रिपन्सी लिस्टचं ऑप्शन असते. इथे डिस्क्रिपन्सी तुम्हाला लिहून देण्यात येते की तुमच्या नॉन क्रिमिनलमध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या व्हॅलिडिटीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या कास्टमध्ये प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला तिथे लिहून देण्यात येते आणि तुमचं जेही डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये रिजेक्टेड या प्रकारे तुम्हाला ऑप्शन देण्यात येते. यांचा फॉर्म जो असते पार्शियली हा तात्पुरता व्हेरीफाय झालेला राहतो परंतु तुम्हाला हा फॉर्म अनलॉक करून यामध्ये जी त्रुटी आलेली आहे ती त्रुटी पूर्ण करणं गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. कारण जोपर्यंत तुमचा फॉर्म व्हेरीफाईड होत नाही तोपर्यंत तुमचं पूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं आहे असं आपण समजू शकत नाही. आणि डॉक्युमेंट स्टेटसमध्ये जाऊन जर बघितलं तर बघा काय एरर दिलेलं आहे. तर यांचं जे नॉन क्रिमिलेअर आहे हे नॉन क्रिमिलेअर यांचं जे व्हॅलिड नॉन क्रिमिलेअर नाही आहे तर यांना जे नॉन क्रिमिलेअर आहे हे व्हॅलिड टाकण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा तर तुमचं जे स्टेटस आहे हे जर पार्शियली व्हेरीफाईड असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट स्टेटसमध्ये जाऊन एकदा चेक करा की तुमचे कोणत्या डॉक्युमेंट्समध्ये इश्यू आहे आणि ज्या डॉक्युमेंट्समध्ये इश्यू आहे त्यामध्ये ते डॉक्युमेंट्स तुम्हाला परत अपलोड करावं लागेल करेक्ट करून. ठीक आहे. म्हणजे जर चुकीचं काही अपलोड झालेलं असेल, काही रिमेनिंग राहिलं असेल तर तुम्ही परत तुमचा फॉर्म अनलॉक करा, त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स करेक्ट करा आणि तुमचा फॉर्म फायनल सबमिट करा. तुमचा फॉर्म परत व्हेरिफिकेशनला जाणार आणि त्यानंतर जर तुमचे डॉक्युमेंट्स ओके असेल तर तुम्हाला A to Z डॉक्युमेंटच्या समोर व्हेरीफाईड असे लिहून येणार. आणि जेव्हा तुमच्या फॉर्ममध्ये कन्फर्म आणि व्हेरीफाईड असेल म्हणजे तुम्हाला कुठेही घाबरण्याची गरज नाही आहे. 100% तुमचा फॉर्म ओके आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करत राहावी लागेल जोपर्यंत तुमच्या फॉर्ममध्ये व्हेरीफाईड लिहून येत नाही. मी परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्याचे नुकसान व्हायला नको. कारण की मागच्या वर्षीसुद्धा असंच झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले आणि त्यांना असं वाटलं की झालं पार्शियली व्हेरीफाईड होते, त्यांना असं वाटलं की माझा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे परंतु तसं नाही आहे. पार्शियली व्हेरीफाईडचा अर्थ असा होतो की काही डॉक्युमेंट्समध्ये अडचण आहे परंतु तात्पुरता तुमचा फॉर्म व्हेरीफाय करून देण्यात येतो परंतु तुम्हाला तो फॉर्म करेक्ट करावा लागणार आहेच. क्लिअर. आणि त्यामध्ये जोपर्यंत तुमचा फॉर्म व्हेरीफाईड लिहून येत नाही तोपर्यंत तुम्हाला अडचणी येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे व्हेरीफाईड म्हणजे 100% तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय झालेला आहे. अशा प्रकारे ही अपडेट होती. भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत होते तर त्यांच्याही फॉर्ममध्ये पार्शियल व्हेरीफाईड असेल त्रुटी चेक करा आणि आपला फॉर्म अनलॉक करून इथे बघा अनलॉकचं ऑप्शन दिलेलं आहे. अनलॉक करून डॉक्युमेंट्स करेक्ट करा आणि तुमचा फॉर्म फायनल सबमिट करा. काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याप्रकारे आपले फॉर्म बघा,
फॉर्म भरा आणि B.एड ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.